मला माहिती आहे का, एवढा हेल्दी आणि टेस्टी पराठा अगदी आपण 10 मिनिटात तयार करू शकतो. तर अजिबात वेळ वाया न घालवता मी तुमच्यासाठी आज खूप छान अशी बाळासाठी हेल्दी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता. तर नमस्कार मंडळी, मी आहे अश्विनी आणि माझा 2.5 वर्षांचा मुलगा आहे. मी त्याच्यासाठी ब्रेकफास्ट बनवते, पराठा पालक चीजचा. तर इथे मी 1.5 वाटी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. मी इथे पळीप्रमाणे घेतले, तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला तुमच्याकडे ज्या पण प्रकारचे पीठ असेल ते घालायचे आहे. त्यामध्ये मी बाजरीचं पीठ घेतलं 1 वाटी, 1 वाटीला थोडंसं कमी बेसन पीठ घातलेलं आहे. त्यामुळे आपल्या पराठ्याचं जे आटा बनतो तो मल्टीग्रेन बनतो. त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं बटर किसून घेतलेलं आहे. थोडेसे भोपळ्याचे बी मी पालक ज्यावेळेस मिक्सरमध्ये बारीक करणार त्यावेळेस घातलेलं होतं. चवीपुरतं मीठ आणि थोडीशी मिरची आणि जिरा पावडर, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. आता तुम्ही क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता. माझा मुलगा तिखट कमी खातो, त्यामुळे मी खूपच कमी टाकले. त्यानंतर हे पीठ मी मळून ठेवलं आणि 10 मिनटं त्याला रेस्टसाठी ठेवलं. त्यानंतर मस्त असं पराठा दोन्हीही बाजूनी लाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये त्या चीज ॲड करायचं आहे आणि मस्त असं तव्यावरती दोन्हीही बाजूनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तूप किंवा बटर किंवा तुम्ही तेल यूज करत असेल तर ते लावून मस्त असं भाजून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारचे सगळे पराठे मस्त छान बनवून घ्यायचे आणि हे मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता आणि खायला अगदी हेल्दी आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये असं असेल तर खूपच छान. अगदी टम्म फुगलेले पराठे आपले तयार आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मी पुढे असेच रेसिपी घेऊन येणार आहे बाळासाठी. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवरून बघत असाल तर फॉलो करा. आणि चला मैत्रिणींनो, भेटूया पुढे. बाय.